चला आपण सुरुवात करा. फिल्डिंग लावून घ्या. सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीचा गोलंदाज कोण येणार आणि आता मात्र 5 षटकाच्या सामन्यामध्ये तिसरा आणि चौथा म्हणजे तिसरा किंवा चौथा ओव्हर घेणे तुम्हाला कंपल्सरी राहील. बंधनकार असेल तुम्हाला या ठिकाणी जे 50-50 गेम चेंजर ओव्हर आहे त्या ओव्हरसाठी हॅलो चेक. चला तर आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना आम्ही घेऊन येतो तुमच्यापर्यंत आणि 12th मॅन जर पाठवाल तर प्लीज हेल्प होईल आमच्याकडे सुद्धा. उमर आणि मुझम्मिल पुन्हा एकदा तीच जोडी आपण पाहतोय. ओमकार देसाई सोबत आपण जर पाहिलं तर उमरने देखील दर्जेदार फलंदाजी केली आहे आज आणि त्यातील हा उमर आपण पाहतोय आणि त्याच्या समोर अनिकेत गेली कित्येक वर्ष एकत्रितपणे खेळले देखील आहेत हे दोन्ही. यावेळेला मॅचची खेळ तर लागली आहे. बॉल चाललाय तो म्हणजे गोशांकित क्षेत्रात. एक धाव नक्कीच मिळते. तिथे मला अजूनही काही प्रेक्षक दिसत आहेत. प्लीज मित्रांनो थोडं साईड लावा. जे खेळाडू तिथे उपस्थित आहेत थोडं विनंती करतोय आमच्या त्या बॅनर पासून थोडीशी साईड लावा प्लीज. 5:14 हा पहिला बॉल डिलिव्हर होताना आपण पाहिलाय. दुसरा बॉल यावेळेला संधी आहे. बॉल तर हवेत आहे पण कुठे जाऊन विसावतो हे देखील पाहावं लागेल. थोडासा बॅड बाउन्स आणि त्यानंतर या 2 धावा देखील आता पूर्ण होत आहेत. या 2 धावा आपण पाहतोय पूर्ण होताना आता. एक धाव मिळते गोशांकी क्षेत्रात. एक धाव आता जाऊन विसावली देखील जाते. अनिकेत सारे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकात आपण त्याची पाहतोय. उमर 11चा तो संघ गेले कित्येक वर्ष त्या देखील संघाने अगदी अधिराज्य गाजवलं आणि त्या संघामधील हे दोन्ही खेळाडू आता आमने सामने आहेत. अनिकेत सादप आपण पाहतोय तर एका बाजूला उमर खान. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि या 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत या 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 मध्ये 3 अजून आपण जर पाहिलं तर 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगला चेंडू या वेळेला यशांचा वेध घेतलाय. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. अनिकेत सानप यावेळेला स्ट्राईक करतोय. बाद व्हावं लागेल उमर खानला. मोठा रस्ता पवेलियन आता नापावा लागेल. नवीन फलंदाज आजच्या दिवसातील हिरो ओमकार देवीदास देसाई पुन्हा एकदा येतोय मैदानाच्या आत. रिप्ले देखील आपण पाहू शकता. गती वाढवली होती. या वेळेला बॉल मध्ये टर्न आपण पाहिला नाही. हा स्ट्रेट वन होता आणि त्यावर नक्कीच विकेट देखील येते आणि हे एक्सप्रेशन देखील पाहू शकता आपण. यशांच्या मागे रवी लिंगाला आणि रोहित नार्वेकर चातुर्याचे महत्व माहिती आहे. या विकेटची महत्व माहिती आहे सर्वांनाच. किती घातक हे देखील ठरू शकतात. उमरला यावेळेला बाद व्हावं लागतंय त्यांची जागा भरण्याकरिता. आजच्या दिवसातील सुपरस्टार म्हटला तरी चालेल ओमकार देसाई येतोय मैदानाच्या आत. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा जर आपण विचार केला तर संघ व्यवस्थापन पाहिलं ते म्हणजे विक्रांत जाधव आणि त्यांच्या सोबतील प्रवीणजी सवणवणे. अगदी दोन्ही हे व्यवस्थापक आपण जर पाहिले तर आज सकाळपासूनच आपला संघ आपल्या संघाचे खेळाडू या सर्वांवर अगदी लक्ष देऊन ते देखील आहेत. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर आयनॉक्स टाईपॅकर्स चेंबूर असा हा संघ आपण पाहतोय. दोन्ही संघ अगदी तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये आता ही महत्वाची लढत आपण पाहतोय आणि हे देखील एक इंटरेस्टिंग बॅटल आता राहणार आहे. अनिकेत सानप वर्सेस ओमकार देसाई. आल्या आल्याच विकेट करण्याचा प्रयत्न नक्की केला होता. चला ती जी मुलं तिकडे बसलीत उठा तिकडून. सगळ्यांना उठवा तिथून. अजूनही मला काही प्रेक्षक बसलेले दिसतात त्यांना मागे घ्या. लाईव्ह सामना आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीचा आपण
खेळ पाहतोय. आता पावसाच्या सरी देखील येऊ लागल्या आहेत. गोलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि तो आता नीट देखील ठरताना दिसतोय. अजून एक चांगला चेंडू आहे. यशांच्या मागे चांगला ग्लोव्ह वर्क रवी लिंगालाच आपण पाहतोय. पहिला षटकाचा खेळ आता होतोय समाप्त. षटक क्रमांक 1 नंतर धावा खर्च केल्या 3 आणि एक विकेट सुद्धा घेतलेली आहे. चांगली गोलंदाजी अनिकेत सानप याची. थोड्या वेळा आधी आपण जर पाहिलं तर कलिना विधानसभाचे दमदार आमदार आणि सर्वांचेच लाडके आणि आपल्या या क्रिकेटसाठी ज्यांना मसियाची आपण नक्कीच ओळख म्हणून पाहिले ते संजयजी पोतनेस आपल्यासोबत उपस्थित होते. या गेल्या 6 चेंडूंचा हा रिप्ले आपण पाहतोय. अगदी स्पिन बॉलिंगचा मास्टर क्लास आपण एन्जॉय करू शकता या रिप्लेमध्ये. ज्या पद्धतीने अनिकेत सानप गोलंदाजी करताना दिसले. अगदी उमर प्रयत्न करत होते की मोठे फटके खेळू शकतील पण तसं काही करू दिलं नाही आणि या बॉलवर ती विकेट देखील आली. उमरला बाद व्हावं लागलं. त्यानंतर ओमकारसाठी हा पहिला बॉल अगदी जवळून गेला यष्टांच्या आणि हा शेवटचा बॉल जर आपण पाहिलात तो देखील चांगल्या पद्धतीने हाताळला. नक्कीच आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला खूप लोकांचं जर सहकार्य लाभलंच आहे. त्यांची साथ देखील आपल्याला लागली आहे आणि त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर आपले स्थानिक नगरसेवक श्रीमान हरिभाऊ शास्त्री यांचं देखील थोड्या वेळात या ठिकाणी शुभागमन होणार आहे. मुख्य मंचावर आपण त्यांना देखील पाहणार आहोत. ज्या पद्धतीने या स्पर्धेकरिता आपण त्यांचं सहकार्य पाहिलंय. हरिभाऊ शास्त्री देखील आपल्यासोबत थोड्या वेळात आता जोडले जातील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून ज्या पद्धतीने या विभागासाठी त्यांचं देखील काम आपण पाहतोय त्याचं देखील कौतुक करावं लागेल. अमय लाड वळतो आपण षटक क्रमांक 2 पाहण्याकरिता. अमय लाडला आमंत्रित केलं गेलं गोलंदाजी मार्कवर. आणि विनंती असेल ओमकार 11 गिरगाव या संघाला देखील की आपण सुद्धा तयारीत राहायचं आहे. कालच्या दिवसात आपण दमदार खेळ त्यांचा पाहिला. मेगा फायनल मध्ये त्यांनी देखील जागा बनवलेली आहे. आणि नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहिलं बँड्रा गव्हर्नमेंट कॉलनी याचा देखील एक मोठा इतिहास आहे. त्याच्या कॉलनीला संलग्न असलेले कित्येक खेळाडू आपण पाहिले आणि त्यांच्यातीलच बँड्रा गव्हर्नमेंट कॉलनीचे बाबू मोरे, दीपक विरखे आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार देखील या ठिकाणी उपस्थित आहे. मित्रांनो 2 ऑगस्ट या दिवशी अजून एक महत्त्वाचा आणि एक मोठा सामना आपण पाहणार आहोत. बँड्रा लेजेंड वर्सेस मुंबई लेजेंड्स. बँड्रा लेजेंड्सच्या संघात आपण खेळताना पाहणार आहोत महेश शेट्टी, भरत लोहार आणि त्यासोबतच काशीनाथ दळवी सारख्या या मोठमोठ्या दिग्गज खेळाडूंना. तर मुंबई लेजेंड्समध्ये चंद्रकांत शिंदे म्हणजे चंद्र सरांना देखील आपण पाहणार आहोत. तर असलमजी सरगुरू यांचा देखील त्या संघात समावेश आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय अमय लाड गोलंदाजी मार्कवर. सेमीफायनलचा हा सामना आहे. जास्त वेळ खर्च करू नका हीच विनंती असेल आपल्या सर्वांना. अमय लाड आपण पाहतोय वर्लीला बिलॉंग करणारा हा गोलंदाज. चांगला चेंडू या पहिला अगदी रॉंगन हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर काहीच कळू दिलेलं नाहीये. मुझम्बिल सारख्या एका फलंदाजाला रोखून ठेवलाय. प्रेक्षकांची गर्दी देखील आपण पाहू शकतो बाउंड्री लाईनच्या लगत. अगदी प्रेक्षक देखील मोठ्या संख्येत आजच्या या दिवसाला अनुभवतायत आणि आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. यावेळेला मोझांबिलनी प्रत्युत्तर दिलंय. बॅकफुटवर गेले त्यानंतर पुलचा फटका अगदी पॉवरफुल आणि सक्सेसफुल कन्वर्ट देखील केलाय. 6 धावांमध्ये षटकार. अमय लाडवर यावेळेला नक्कीच हा प्रहार आपण पाहिला. मुझम्मिल सारख्या फलंदाजाला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही कारण मुझम्मिलने देखील आजच्या दिवसात अगदी दर्जेदार फलंदाजी केली आहे. एका मॅच मध्ये त्यांनी देखील 4 ते 5 मोठे फटके लगावत असताना स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे की हो मी देखील मोठे फटके खेचू शकतो आणि काम मला मोठमोठ्या संघाचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळते. तर मुझम्मिल देखील सांगून गेलाय त्याच्या फटक्यातनं. धावसंख्या 10 आपण पाहतो. 1.3 चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे आतापर्यंत. सेमीफायनलचा हा सामना आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. फायनलच्या आधीचा फायनल आपण पाहतोय. यावेळेला रवी सांगतायत की शरीराला स्पर्श झालाय हा चेंडू आणि 22 रुपयात ही 1 धाव नक्कीच मिळणार आहे. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल.
रवीचे एक्सप्रेशन आपण पाहू शकता. अगदी यशांच्या लगत हा बॉल निघून गेला गोशांकी क्षेत्रात. एक धाव पुन्हा एकदा ऍड होते. धावसंख्या या एकेरीच्या रूपात अजून पुढे सरसावताना आपण पाहतोय. हे आमचे प्रेक्षक देखील आपण पाहू शकता. आमचे मुंबईचे हे सर्वच लाडके प्रेक्षक आज ही स्पर्धा पाहण्यासाठी देखील मोठ्या संख्येत मैदानाच्या आत आले आहेत. सकाळपासून आपण जर पाहिलं तर अशीच गर्दी आहे. यावेळेला देखील अजून एक चांगला बॉल आहे. अपील झाली आहे. यशांच्या समोर सापडलाय मुझम्मिल आणि संपतोय त्याचा खेळ. अमय लाड पुन्हा एकदा विकेट इथे प्राप्त करतोय. पाहावं लागेल आता नवीन फलंदाज कुठला येतोय मैदानाच्या आत. ज्या पद्धतीने विक्रांत जाधव आणि प्रवीण यांनी हा संघ बांधला एकत्रित, या सर्व मुलांना ते घेऊन आले आहेत. कारण त्यांना देखील माहिती आहे ही मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा आहे. गेल्या वर्षी देखील आपण जर पाहिलं चारकोपचा संघ उत्कृष्ट पद्धतीचा खेळ त्यांचा देखील राहिला होता. नवीन फलंदाज गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वेदांत देसाई जातोय. एक डावखुरा फलंदाज बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा डावखुरा फलंदाजच मैदानाच्या आत आपण इन्व्हाइट झालेला पाहतोय. 2 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी आहे आणि 12 धावांचा खेळ पूर्ण देखील होतोय. अमयचं हे षटक आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा पद्धतीने पहिल्याच तो मोठा प्रहार आपण पाहिला, पण त्यानंतर अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली त्याची. आणि यावेळेला हा मोठा फटका मुझम्मिलने जो त्याच्या अगेन्स्ट केला होता. नक्कीच आपण जर पाहतोय गोलंदाजीसाठी शिवा फॉरेवर, श्रीजा लालबाग 11 असे हे संघ आपण पाहतोय. आणि 50-50 ओव्हरचा कॉल आता केला गेलाय. ऐश्वर्या सुर्वेच्या अगेन्स्ट 50-50 ओव्हरचा कॉल आहे. मला वाटतं पुन्हा एकदा नवीन गोलंदाज आता प्रचारण करण्यात येतोय की काय हे देखील पाहावं लागतंय. 50-50 ती ओव्हर आणि हे प्रेक्षकांची गर्दी पहा. अगदी आमचे कांदिवलीचे चारकोपवरूनही प्रेक्षक या ठिकाणी आले आहेत. धर्मेश यांना देखील आपण पाहताय. अगदी मॅचचा आनंद ते देखील घेत आहेत. शिवा फॉरेवर या संघासोबत प्रत्येक वेळेला ते देखील उपस्थित असतात आणि ते सुद्धा हास्य देखील आपण पाहतोय त्यांच्या चेहऱ्यावर. आणि हे प्रेक्षकांची गर्दी आहे आणि हे सामने देखील पाहण्याकरिता अगदी दूर दूरहून प्रेक्षक देखील आलेत. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सेमीफायनलचा हा सामना आहे. ऐश्वर्या सुर्वे गोलंदाजी मार्कवर. 50-50 ओव्हर आता सुरू होते. हे स्प्लिट स्क्रीन आपण पाहतोय. ओमकार देसाई आणि ऐश्वर्या सुर्वे. पहिला बॉल यावेळेला तेज तर्रार वेगावर स्वार. चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला आणि DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा कॉल केला गेलाय. हाईट फॅक्टर आपण चेक करणार आहोत. तिसऱ्या पंचांची भूमिका पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट होते आता. आणि निर्णय आलाय इट्स अ वाईट बॉल. म्हणजेच काय तर डिसिजन जो आपण पाहिला तो रिव्हर्स करावा देखील लागला आणि रिव्ह्यू आपण रिटेन देखील केलेला आहे. अगदी डोक्याच्या वरून हा बॉल गेलाय आणि कौतुक करावं लागेल आमच्या पंचांचं सुद्धा. सूर्यकांत आडाव सर, हरीफ पटेल सर आणि त्यासोबत इथे सुशांतजी मांजरेकर. अगदी दर्जेदार आपण त्यांचं देखील कार्य पाहतोय या स्पर्धेकरिता. या वेळेला फटका तर खेचलाय. खेळाडू आहे तिथे आणि विकेट येते आणि या विकेटचं महत्व माहिती आहे. टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज देखील येतोय. आजच्या दिवसाचा स्टार त्याला मैदानाच्या बाहेर आता जावं लागतंय. ओमकार देसाई बाद. विकेट मिळते 50-50 ची ओव्हर आणि त्यात आलेली ही विकेट आपण पाहतोय. हळूवार पावलांनी पुन्हा एकदा ओमकार देसाई लांबचा रस्ता आता त्याला गाठावा लागणार आहे. रिप्ले देखील पाहणार आहोत काय घडलं होतं एक्झॅक्टली या चेंडूवर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा तो चेंडू होता आणि त्यावर कव्हरच्या दिशेने हा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. राऊंड द विकेटने ऐश्वर्याची गोलंदाजी आपण पाहतोय. फटका तर चांगला होता पण त्या ठिकाणी खेळाडू सज्ज होते आणि आता कॅच कोणी पकडली आहे. रोहित नार्वेकर चतुर. म्हणजे ओमकार देसाईचे अजून एक जिवलग असे मित्र आज आमने सामने ते देखील खेळत आहेत. ताई पॅकर्स साठी सातत्यपूर्ण खेळ आपण ह्या दोघांचाच पाहिला आहे पण आज आमने सामने खेळत आहेत या स्पर्धेत. कारण आता ही स्पर्धा अगदी प्रतिष्ठेची आहे. आपल्या विभागाकरिता खेळला गेलेला खेळ या ठिकाणी तुम्हाला दाखवायचा आहे. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत पोहोचताना आपण पाहतोय अभिषेक आंगडे.
लोकल बॉय याच मैदानावर सराव करत असताना लेदर बॉल क्रिकेटचे प्रशिक्षक देखील ती भूमिका ते निभावत आहेत आणि अभिषेक आंगणे नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आत. आल्या आल्या पहिलाच बॉल खेळला तर आहे, षटकार आहे का? यावेळेला जय मध्ये अडसर म्हणून आलाय आणि ऐश्वर्य सांगतायत की मी कोण आहे हे मला सांगायची गरज नाहीये, माझा खेळ सर्वांचे उत्तर देईल. सलगचा हा दुसरा चेंडू आणि दुसरी विकेट यावेळेला ऐश्वर्याच्या खात्यात. अभिषेक आंगणे शून्याचा चष्मा प्रदान करत असताना पुन्हा एकदा परततायत पॉप्युलेशनच्या दिशेने. विकेट डाऊन. आणि आता जर हॅट्रिक कंप्लीट झाली तर श्रीजा 11 लालबाग आणि विक्रांत जाधव यांच्या मार्फत 2000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल ऐश्वर्या सुरभेला. कारण 50-50च्या षटकात अगदी दमदार कामगिरी आतापर्यंत पाहतोय आपण. ऐश्वर्या सुरभे इज ऑन रोल. पाऊस पुन्हा एकदा मैदानाच्या आत आपली पावलं आता वळवू लागलाय. फोर्स 1 लाईव्ह आमचे ब्रॉडकास्टिंग पार्टनर आणि त्यांचे कॅमेरामॅन काल देखील भर पावसात हे प्रत्येक क्षण ते टिपट होते आणि त्यांचं देखील कौतुक होणं तितकंच गरजेचं आहे. वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आणि आपण पाहतोय ज्या पद्धतीने आता जर हॅट्रिक कंप्लीट केली तर श्रीजा 11 यांच्या मार्फत 2000 आहेत आणि अतिरिक्त 1000 रुपयांचं पारितोषिक शिवा फॉरेव्हर म्हणजे प्रवीण आणि प्रीतम सोनवणे यांच्या मार्फत दिलं जाईल. हॅट्रिक तर नाही, समोरच्या दिशेने हा फटका खेळला जरूर आहे. एकच धाव मिळते आता. शिवा फॉरेव्हर म्हटल्यानंतर मुंबई सबर्ब्स मधली अजून एक नामांकित असा तो संघ ज्या माध्यमातून आज प्रीतम यांना देखील आपण इथे पाहतोय. बऱ्याच दिवसानंतर त्यांनी देखील मैदानाकडे आपली पावलं वळवली आहेत आणि हा क्षण आपण पाहतोय ज्या ठिकाणी ऐश्वर्या सुरभे प्रयत्न करतात, सातत्यपूर्ण प्रयत्न आपण त्यांचे पाहतोय. सामना करेल वेदांत देसाई. वेदांत यावेळेला बॅट मधून आवाज तर आलाय आणि बॉल चाललाय सीमारेखा बाहेर. चौकार मिळेल यावेळेला. 4 धावांची मोहर या फटक्यावर. वेदांत देसाई मैदानाच्या आत पुन्हा एकदा धावांची जमवाजमव करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. प्रेक्षकही सांगतायत जरी पाऊस आला तर काय, आम्ही मुंबईकरांना पाहायला आलोय, आम्ही आमच्या लाडक्या क्रिकेटपटूंना पाहायला आलोय आणि त्यातला हा दिमागदार स्ट्रोक आपण पाहतोय. यावेळेला हा पुलचा फटका खेळला तर आहे. पाहूया किती धावा देऊन जाईल. पंचांचा निर्णय येतोय आणि येस घोषांकित क्षेत्रात हा बॉल जाऊन आदळलाय आणि त्याचमुळे ही एक धाव मिळते. धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, खूपच सुंदर गोलंदाजी या 50-50 ओव्हरमध्ये ऐश्वर्या सुरभेची. चांगली विकेट त्यांनी आपल्या नावावर देखील केली आहे. सलगचे 2 विकेट्स त्यांनी आपल्या नावावर प्राप्त केले होते. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेला मॅचची कड आणि पुन्हा एकदा ऐश्वर्या सुरभेचं सेलिब्रेशन आपण पाहतोय. अजून एक विकेट येते शिवा फॉरेव्हर श्रीजा 11 लालबाग या संघाकरिता. क्या बात है. व्हेरी वेल बॉल ऐश्वर्या सुरभे. वेदांत देसाई बॅक टू द पॅव्हिलियन. आपण नक्कीच कॅल्क्युलेट करतोय की कारण ही 50-50 ओव्हर होती. पाहावं लागेल. चला बॅटर्स प्लीज. राहुल आपल्याला विनंती आहे थोडेसे लवकर जाल मित्र. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे एकूण 15. म्हणजेच 50-50 ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने ऐश्वर्या सुरभेने गोलंदाजी केली आहे अगदी रोखून ठेवलंय. एक मेटल ब्लॉक आता त्यांच्या मार्फत लावला गेलाय. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय 15. अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी होते मैदानाच्या आत. अगदी आपण जर पाहिलं तर आमच्या स्क्रीनवर आपण पाहू शकता की थोडे थोडे पावसाचे थेंब सुद्धा मैदानाच्या आत येत आहेत. ही ओंकार देसाईची विकेट आपण पाहतोय. ज्या पद्धतीने अगदी एक सहज सोपा झेल रोहितने टिपला त्यानंतर अभिषेक आंगणे पहिलाच बॉल विकेट करण्याच्या मोहात ते पडले आणि त्यामध्ये अडकले सुद्धा. ही दुसरी विकेट देखील आपण पाहतोय. जयने एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. अमय लाड सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल अमयचा. पुन्हा एकदा
गोशांगी क्षेत्रात जाऊन विसावतोय. ही एक धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते 16 धावा. एक धाव मिळते. आता इथून बिघिड करण्याची गरज आहे. गेअर्स तुम्हाला शिफ्ट करावे लागतील कारण अभी नाही तो कभी नाही. एक वर्ष पुन्हा एकदा तुम्हाला वाट पाहावी लागेल. चला मॅच बॉल आलाय. मॅच बॉल आलेला आहे. पुन्हा एकदा आमचे बॉल बॉयचं देखील कौतुक आहे. मैदानाच्या बॉल जातो की नाही लगेच बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आत देखील ते घेऊन येत आहेत. शिवा फॉरेवर श्रीजा लालबाग 11 गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू या वेळेला पण अगदी लाईन मिस करतायत. व्हाईट बॉलचा येतोय इशारा. धावसंख्या 17. 5 षटकांचा हा सामना आहे कारण ह्यानंतर मेगा फायनल देखील आपल्याला खेळवायची आहे. वेळ झालेली आहे 5:34. या वेळेला कनेक्शन चांगलं आहे. सडक पे कडक मोठा फटका येतोय 6 धावांकरिता. षटकार सुंदर असा फटका लगावला गेलाय. अगदी स्लॉट मध्ये होता हा चेंडू. आपण जर पाहू शकता तर अगदी आर्क मध्ये होता. त्याला आउट ऑफ द पार्क पाठवण्याचं काम केलंय फलंदाजाने. अमय लाडवर चढवला गेलेला हल्ला आपण पाहतोय. अनिकेत लगेचच येत आहेत आता अमयकडे थोडंसं त्याला काहीतरी एक टिप देण्याकरिता की कशा पद्धतीची तुला गोलंदाजी करायला हवी कारण दोघंही फिरकी गोलंदाज आहेत. फिरकी क्रिकेटपट्टू आहेत. त्यांना माहिती आहे एकमेकांच्या स्ट्रॉंग झोन आणि दुवा देखील माहिती आहेत. पाऊस आलाय पुन्हा एकदा. आता मजा येणार आहे रबर बॉल स्पर्धेला कारण रबर बॉलची स्पर्धा आणि पाऊस जर नसला तर तितकीशी प्रेक्षकांना देखील मजा येत नाही. पण आता पाऊस येतोय. धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा. या षटकारानंतर मोहितच्या बॅटमधून तो विकेट आलाय. या वेळेला पुन्हा एकदा लाईन मिस करतायत. व्हाईट बॉलचा इशारा जरूर येणार आहे. एक धाव अजून आता ऍड होते. धावसंख्या 3.2 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा. 24 धावा धाव फलकावर नक्कीच दिसू लागल्यात आता. यावेळेला हा चांगला चेंडू आहे. हा रॉंगन आहे. ही गुगली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेने अगदी जोरात वळलाय आणि लगेच रवी यांच्याकडून तो आवाज आला की येईल तो डाललाय. धावसंख्या 24. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अमय सुद्धा थोडासा वेळ घेतोय. अमय सुद्धा थोडा थांबतोय कारण त्याला महत्व माहिती आहे सामन्याचं. या वेळेला पुन्हा एकदा लेग स्पिनचा प्रयत्न आणि बॉल चाललाय पुन्हा एकदा गोशांगी क्षेत्रात. चांगली गोलंदाजी अमय लाडची. सातत्य आपण पाहतोय. कन्सिस्टन्सी आपण पाहतोय आणि म्हणूनच त्याचं नाव आज घेतलं जात आहे मोठमोठ्या संघांमध्ये. त्याचा देखील समावेश आहे. तोच हा गोलंदाज वरळीचा भिंगरी गोलंदाज याला म्हटलं जातं अमय लाड. ओमकार 11 गिरगाव आलेत का? आले आहेत. ओमकार 11 गिरगाव सुद्धा पोहोचले आहेत कारण मेगा फायनल मध्ये कालच्या दिवशी त्यांनी देखील आपली जागा बनवली आहे. कर्णधार राहुल चांदोरकरला देखील आपण काल पाहिलं. यावेळेला अजून एक चांगला चेंडू आहे आणि यावेळेला देखील बॉल डॉट येतोय. तो षटकार का आला कारण अगदी तो गुड लेंथच्या पुढे म्हणजे इनटू द स्लॉट ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीचा तो चेंडू होता आणि त्याचमुळे तो मोठा प्रहार देखील आपण पाहिला. शेवटचा बॉल 3.5 चेंडूचा खेळ झालाय पूर्ण. शेवटचा बॉल आपण पाहतोय. धावसंख्या 25. 5 विकेट आतापर्यंत आपण गमावलेल्या देखील पाहिलेत. यावेळेला देखील अगदी चांगला चेंडू आहे. हा देखील बॉल डॉट येतोय. षटकार आल्यानंतर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. खूपच सुंदर अशी गोलंदाजी आणि पावसाच्या सरी देखील आपण पाहतोय येऊ लागल्या आहेत मैदानावर. आता शेवटचं षटक आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊ नका. चला कर्णधाराला विनंती आहे फक्त आपला आमंत्रित गोलंदाज तुम्हाला बोलवायचा आहे. बाकी सर्वांनी मागे राहिला तरी चालेल. जितका वेळ आपण वाचवू शकता तितका वाचवायचा आहे. रवी ऑलरेडी चर्चा करतात गोलंदाजासोबत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 आपण पाहतोय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया शेवटच्या 6 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत आता मजल मारली जाणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा 25. गोलंदाज शगुन आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अगदी तेच तर्रार्थ केला होता. रवी थोडीशी चूक करतायत आणि त्याचमुळे ही एक धाव देखील आता इथे ऍड केली जाते. 22च्या रूपात ही एक धाव. पुन्हा एकदा DRS घेतला गेला. बॅट्समन रिव्ह्यू.
वाईड साठी घेतलेला आहे ऑफ स्टंपच्या बाहेरचा वाईड आहे की नाही त्याकरिता आपण चेक करतोय. सुशांत सर चेक करतायत आता की नक्की घडलंय काय. अजूनही आपण पाहतोय डिसिजन येणं बाकी आहे. आणि आला निर्णय इट्स अ वाईट बॉल. म्हणजे आता डिसिजन जो आलाय मैदानाच्या आत तो वाईट बॉल रिव्ह्यू रिटेन केला गेलाय. स्क्रीनवर देखील आपण पाहू शकता अगदी बऱ्याच जास्त बाहेर हा बॉल डिलिव्हर झाला होता. आणि यशांच्या मागे प्रेक्षक पहा घाबरतायत पण तिथेच बसलेत. पुन्हा एकदा वाईट बॉल. पुन्हा एकदा एक धाव आता ऍड होते. धावसंख्या पुढे सरसावताना आपण पाहतोय. 28 धावा धाव फलकावर. अजून ही एकही लिगल डिलिव्हरी केली गेलेली नाहीये. यावेळेला फटका तर खेचलाय पॉइंटच्या दिशेने आपण पाहतोय. ही एक धाव मिळेल. थ्रो येतोय तोपर्यंत एकच धावावर समाधान देखील मानावं लागतंय. धावसंख्या 29. सगुनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. अगदी विश्वास ठेवलाय विक्रांत जाधव यांचा. हा एक अजून एक हरहुन्नरी असा खेळाडू. यावेळेला शॉर्ट बॉलचा वापर आहे आणि वाईड बॉलचा इशारा आता पंचांमार्फत देखील केला गेलाय. आणि आता गोलंदाजी करणाऱ्या टीमने DRSचा कॉल घेतलाय. इट्स अ वाईट बॉल. आलाय निर्णय वाईट बॉलचा. फिल्डिंग टीम नक्कीच थोडीशी नाखुश दिसते. पण पुन्हा एकदा जर आपण रिप्ले पाहिलात तर थर्ड अंपायरचं असं म्हणणं आहे की येस इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू आपला आता रोस्ट झालेला आहे. या वेळेला आता घडलंय काय. आता नो बॉलचा आला इशारा. एकच बॉल आतापर्यंत डिलिव्हर झालाय आणि धावा आलेल्या आहेत 6. आता हा निर्णय थोडासा चुकलाय का शिवा फॉरेवर श्रीजा लालबाग 11 या संघाचा. पुढील संधी आहे फ्री हिटची. 31 धावसंख्या आपण पाहतोय. या वेळेला बिगिट आहे का पाहावं लागेल. 2 खेळाडू येत आहेत बॉलच्या खाली. ऐश्वर्य चूक करतोय पण हा फ्री हिटचा बॉल देखील होता. आणि या वेळेला तिसरी धाव देखील येताना पाहतोय आपण आणि 3 धावा देखील पूर्ण आहेत. दोन धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. आपण पाहत आहोत एक सुरेख रन द बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता मात्र या ठिकाणी जी पार्टनरशिप आहे ना 9 चेंडूमध्ये 18 धावसंख्येची तुषार या ठिकाणी आलेले. तुषार भाई आपलं वेलकम हार्दिक स्वागत. अनेक जे खेळाडू आहेत मुंबईचे त्यांची इंटरव्ह्यू तुषार भाई नेहमी घेत असतात. वेलकम तुषार भाई आपलं हार्दिक स्वागत. आई आपण पुन्हा वळूया मैदानाच्या दिशेला. ज्या ठिकाणी मॅच स्टार्ट आहे 33 धावा झालेल्या आहेत. 5 गडी बाद. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचं षटक आपण पाहतोय. गोलंदाज
सगुण आणि खरोखर चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर उसळी येत विकेट किपरच्या हातामध्ये. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न हा फसतोय, त्याला यश अजिबात आलेलं नाहीये. आणि जर पाहिलं गेलं प्रोजेक्ट स्कोर पाहिलं गेलं तर या ठिकाणी 39 धावा या ठिकाणी धावफलकामध्ये दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. राहुल स्ट्राईक वरती आहे. चांगला फटका ऑफसाईडला खेळला आहे, गॅपमध्ये खेळलेला आहे आणि नक्कीच चौकार मिळेल. या 4 धावेने संघाचं या ठिकाणी मनोबल वाढतंय. या ठिकाणी पाहूया आपण या ठिकाणी आणि आपण पाहतो षटकार. पाहूया या ठिकाणी चांगला फटका पुन्हा एकदा खेळला जातोय. चेंडू खाली आहे, अजिबात नाही येणार आहे आणि चेंडू जाईल बाहेर डिक्लेअर झोनच्या दिशेला. धावसंख्यामध्ये भर 39 रन. शेवटचा चेंडू आणि धावसंख्या आता 40. शेवटचा बॉल. पहिल्या डावातला हा शेवटचा बॉल. धावसंख्या झालेली आहे 40. सगुण थोडासा महागडा ठरलाय आतापर्यंत. यावेळेला चांगला चेंडू आहे आणि फलंदाज या शेवटच्या क्षणी बाद देखील होतोय. सेकंड इनिंगचा खेळ लगेचच सुरू करायचा आहे विदाउट वेस्टिंग एनी टाइम. धावा झालेल्या 40. 41 धावांची आहे गरज. सेकंड इनिंगचा खेळ आता होईल सुरू. पुन्हा एकदा आपण धनंजय सरांचा आवाज ऐकणार आहात. 41 धावांची गरज आहे आणि यानंतर मेगा फायनलचा सामना असणार आहे. ओमकार 11 गिरगावचा संघ आपण देखील तयारीत राहायचा आहे. यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. धन्यवाद. आइए इस वक्त जो बच्चे मैदान के अंदर आ रहे हैं प्लीज बाहर ही रहे, अंदर ना आए. मैच स्टार्ट करना जा रहे हैं तो आप लोगों का सहयोग बहुत जरूरी है. द ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन के माध्यम से आप मुंबई रैनी चैंपियनशिप 2026 एक बेहतरीन क्रिकेट आज 18 और 19 ये 2 दिनों में हम देख रहे हैं और विशेष आभार इस टूर्नामेंट के माध्यम से अमरजी पुरोडेकर सर आणि नगरसेवक श्री हरिभाई शास्त्री जी त्यांचा धन्यवाद. फोर्स 1 लाईव्ह आणि फोर्स क्लबचा धन्यवाद. ए स्पोर्ट्स, मयूर स्पोर्ट्स, SS स्पोर्ट्स, 7070, वन सोल्यूशन, थंडर स्पोर्ट्स, बालप्रकाश या संघाचा धन्यवाद. सुरेश रणजीजी यांनी आम्हाला ट्रॉफी दिली. या सर्व आमचे मान्यवरांचा धन्यवाद. आमचे सर्व स्पॉन्सर्सचं धन्यवाद. ज्यांच्यामुळे ही टुर्नामेंट आपण पाहत आहात त्या सर्वांचं धन्यवाद. चला धावसंख्येची गरज या ठिकाणी 41 धावा. 41 धावसंख्या हवेत जिंकण्याकरिता. आइए 41 रनों का टारगेट सामने है और जिसका इंतजार हम मॉर्निंग से कर रहे थे और बारिश मैदान में चलती हुई. इसी बीच बारिश के समय मैच एक अलग कठिनाई, अलग मोड़ ले सकता है. जहां पर दिक्कतें बन सकती है बल्लेबाजी के लिए और मैच के अंदर शुरुआत होने जा रही है. रनिंग क्रिकेट आप लोग और मैच स्टार्ट कीजिए प्लीज. सलामी बल्लेबाजी को भेजे. सलामी बल्लेबाज प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर आ जाइए प्लीज. शिवा फॉरएवर लालबाग टीम प्लीज स्टार्ट रहे. अपने सलामी जय बल्लेबाज को अंदर भेजे. शिवा फॉरएवर, श्रीशा लालबाग. आइए दोनों इस वक्त जो बल्लेबाजी के लिए है ये प्रारंभिक जोड़ी इनकी कामयाबी भरी जोड़ी हमें देखने मिली. शानदार शॉट आज दोनों ने कनेक्ट किए और 41 रनों का टारगेट सामने इन 5 ओवरों में. सामने गेंदबाजी की शुरुआत कौन करेगा, लक्ष्य लगा है
मुंबई रैनी चैंपियन कौन होगा 2026 का? ये चमचमाती ट्रॉफी कौन ले जाएगा घर? जो ट्रॉफी बनाई है ना, बहुत शानदार। सुरेश अंकल जी, राणा जी का धन्यवाद जिन्होंने ट्रॉफी स्पॉन्सर्स की है। आप लोग जो ट्रॉफी देख रहे हैं, एक तरफ गेट ऑफ इंडिया है, बैंड्रा लिंक भी आप देख रहे हैं, और इसी के साथ पीछे ताज और ऊंची ऊंची बिल्डिंग की इमारत है, उसी बीच चैंपियन ट्रॉफी। कौन होगा आज का दिन का चैंपियन, इस टूर्नामेंट का चैंपियन? एक तरफ गिरगांव टीम में आ चुकी है, इंतजार लगा है कि कौन सी टीम उनके सामने खेलेगी। मुंबई रैनी चैंपियन ट्रॉफी 2026। आइए मैच को स्टार्ट करने जा रहे हैं। एक तरफ दोनों बल्लेबाज सच बल्लेबाजी के लिए। कौन है वो दोनों ना, क्या नाम है उसका? क्या? अभिषेक आमरे और जय सिंह, दोनों भी घातक बल्लेबाज है। इन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी यहां पर जय सिंह ने पहले मैच में की। उसके बाद अगर बात करें तो अभिषेक आमरे ने बल्लेबाजी बहुत बढ़िया तरीके से की है। स्ट्राइक पे रहेंगे गेंदबाजी के लिए। पहले ओवर की शुरुआत यहां पर ओमकार पहले ओवर की शुरुआत करने जा रहे हैं। माफी चाहते हैं, गेंदबाजी के लिए है ऋषभ जैन। ऋषभ इस वक्त पहले ओवर की शुरुआत, अंपायर के बाद की चोर से बारिश की शुरुआत और रिमझिम बारिश शुरुआत होती हुई और मैच स्टार्ट होता हुआ अंपायर का इशारा आता हुआ जय सिंह स्ट्राइक पर है। ओमकार देसाई थोड़ा सा फील्डिंग पोजीशन को सेट करते हुए, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेयर लेग, सिली मिड ऑन, डीप स्क्वेयर लेग रीजन पर खिलाड़ी तैनात, ऑफ साइड पर खिलाड़ी तैनात है। प्लीज ओमकार भाई मैच स्टार्ट कीजिए। ओमकार भाई, वेळेचं बंधन आहे, यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे। आइए ऋषभ अपने पहले स्पेल की शुरुआत करते हुए, जय सिंह इस वक्त उनका सामना करेगा गेंद का। अगली गेंद, ओह क्या बात है, तेज गति, बारिश की हल्की हल्की बूंदे और क्रीज के ऊपर और कंक्रीट की क्रीज के ऊपर जब पानी जब रहता है ना, तब गेंद भी और ज्यादा तेजी से विकेटों पर चलती है, तेज तर्रार गेंद हो जाती है। इस बार लेग साइड रीजन पर गेंद को खेला है, खिलाड़ी रहेंगे वहां पर, गेंद को फील्ड करेंगे। केवल एक रन से खाता यहां पर खुलता हुआ। शुरुआत यहां पर होती भी जय अभिषेक इस वक्त स्ट्राइक पर है, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर चुके हैं। पहले मैच में 33, दूसरे मैच में 34। एक शानदार बल्लेबाज, शानदार बैटर। इस बार लेग साइड पर खेलने का इरादा था, तय करने का प्रयास था, लेकिन कई तभी उनके इरादों को यहां पर गेंदबाज ने रोक कर रखा है। लेग बाय के रूप में एक रन मिलेगा। अंपायर का इशारा आएगा, बरसात और तेज होती हुई। यही तो असली मजा आएगा रैनी क्रिकेट का। मौसम और भी बढ़िया बनता हुआ क्रिकेट के खेल को लेकर। अगली गेंद, अच्छा शॉट सामने की ओर था, करारा शॉट आया, गेंद हाथों को लगी, कैच लेने का प्रयास था लेकिन नहीं। वापसी करनी पड़ेगी अपने पॉपिंग क्रीज पर आने के लिए, और आए भी है। कोशिश थी कि रन चुरा ले, लेकिन नामुमकिन है। पहला और ऋषभ, पहली गेंद डॉट, उसके बाद एक, फिर लेग बाय। 4 गेंदों में अब तक 3 रन यहां पर आ चुके हैं। इस बार गेंद अंदर थी, बहुत बढ़िया और शानदार तरीके के साथ अपने स्पेल को पूरा करने का प्रयास गेंदबाजी के रूप में। अब मौका बहुत मुश्किल, क्योंकि ऐसा लग रहा है कि यहां पर जो खेल यहां पर है ना, अलग मोड लेता हुआ। धनंजय सर, आपण पाहतोय चंद्रकांतजी शिंदे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या सोबतीला दीपकजी शिंदे
चेन्नई सिंगम्सचे मेंटर आणि ज्या पद्धतीने ते टॅलेंट हंट करतायत ही देखील एक महत्वाची बाब आहे. आपल्या दोघांचं देखील पुन्हा एकदा स्वागत. दीपकजी शिंदे आणि त्याच्यासोबत राहुल 11चे कर्णधार चंद्रकांतजी शिंदे. दीपक सर, आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चेन्नई सिंगम्स करिता देखील जे आपण कार्य करतायत हे देखील किती उल्लेखनीय आहे. वेलकम वेलकम वेलकम. आणि त्यासोबतीने आपण जर पाहिलं तर निलेशजी परदेशी यांचं देखील या ठिकाणी शिबाग पण झालेलं आहे. आपल्या सर्वांचंच हार्दिक असं स्वागत आहे. ओव्हर टू यू धनंजय सर. बहुत बहुत धन्यवाद. आइए हमारे इस वक्त मंच के ऊपर देखा जाए तो प्रमुख अतिथि के तौर पर चंद्रकांत शिंदे जी. वेलकम चंद्रा भाई, आपका हार्दिक हार्दिक स्वागत. बैंड्रा बाबू मोरे और दीपक बिरके आणि परिवार आने वाले 2 तारीख को बैंड्रा लेजेंड बना मुंबई लेजेंड के बीच मुकाबला है और मुंबई लेजेंड का नेतृत्व कर रहे श्रीकांत चंद्रकांत शिंदे. ये मैच देखने लायक होगा. और एक तरफ बैंड्रा लेजेंड का नेतृत्व कर रहे महेश शेट्टी. आगे रन संख्या स्कोर बोर्ड पर पहले ओवर के बाद 5 रन. अब बड़ी मुश्किल स्थिति में क्योंकि रन नहीं आएंगे क्योंकि बारिश गिर चुकी है और जिनके इस वक्त 4 ओवर में 36, तो जो डबल ट्रबल का जो ओवर रहेगा यानी 50-50 वाला ओवर ये महत्वपूर्ण रहेगा इस मैच में. तीसरा और चौथा आपको चॉइस करना है कि मैं डबल ट्रबल का और कौन सा लूं. फील्डिंग में थोड़ी सी तब्दील बिल्कुल भी नहीं है. जहां खिलाड़ी खड़े वहीं पर तैनात है. नजरें लगी हुई है गेंद के ऊपर. बारिश की शुरुआत और अगली गेंद. अमन और क्या मारा है. गेंद ऊपर है. कैच होगा. देखते हैं खिलाड़ी गेंद के नीचे. कैच लेना बहुत जरूरी है. कैच छूटा. फिसले और पीछे जाएगी गेंद. कंट्रोल करना मुश्किल है. यही तो टेनिस बॉल, यही तो रबर बॉल का मजा है. रनी क्रिकेट की यही तो खासियत है जहां पर गेंद को फील्ड करना मुश्किल है और नामुमकिन को मुमकिन कर दिखाना है. लेकिन यहां पर मुश्किलें प्राप्त हुई. गेंद बहुत ऊपर थी. कैच लेने का प्रयास. कैच छूटा. सपना टूटा. मुकद्दर रूटा. दिल टूटा. लेकिन हम सबका हौसला नहीं टूटा. वाइड बॉल. 1 रन के साथ फिर एक बार शुरुआत होती हुई. रन संख्या 9. अब रन संख्या 10. दोहरी अंकों में रन संख्या तब्दील होती हुई. अगली गेंद. इस बार खेला आड़े से. इस वक्त शानदार बल्लेबाजी करने का प्रयास अभिषेक. आज जो बैटिंग इन्होंने की है ना ये बहुत बढ़िया बल्लेबाजी की है. लेकिन आज ओमकार देसाई और वेदांत जिन्होंने जो बल्लेबाजी की है ना बहुत शानदार रही है और ये मुकाबला उनके लिए महत्वपूर्ण. ओ क्या गेंद गई. रफ्तार देखिए. वाइड जरूर मिलेगा. सर के ऊपर से है और बहुत तेजी की गेंद थी. स्पीड अगर चेक किया जाए तो कितनी तेजी रहेगी गेंद में. रबर क्रिकेट का मजा ही यही है. बल्लेबाज को दिक्कत में डाल दिया. अभिषेक इस वक्त बल्लेबाजी के लिए है. जय सिंह और अभिषेक 5 गेंदों का सामना किया. जय रन बनाए 4. 3 गेंदों का सामना किया. अभिषेक रन बनाए 4 और रन संख्या 12. 41 रनों का टारगेट. बारिश और तेज होता हुआ मौसम और रंगीन बनता हुआ मैच को लेकर अगली गेंद. अमन शुरुआत करेंगे. इस बार खेला गेंद बहुत ऊपर थी. गेंद को खेलना चाहते थे ऑफ साइड पर. लेग साइड पर खेलने का इस वक्त इरादा था लेकिन ऑफ साइड पर गई और ये 2 रन होंगे नहीं और मेरे ख्याल से आउट रहेंगे. गलती कर बैठे. कोई जरूरत नहीं थी रनों की लेकिन यहां पर गलती कर बैठे और एक अच्छा खिलाड़ी आउट होता हुआ. और क्या शानदार फील्डिंग रही वहां पर. परफेक्ट फील्डिंग और अभिषेक यहां पर आउट हुए.
जय सिंह नॉन स्ट्राइक एन पर खड़े रहे। देखिए इस वक्त अच्छा शॉट कनेक्ट जरूर किया करना चाहते थे लेकिन नहीं, गेंद गई ऑफ साइड रीजन पर, दौड़े वहां पर खिलाड़ी जरूर आए, गेंद के ऊपर गेंद को फील्ड किया, फिर उसे मिस हुए, पीछे से खिलाड़ी दौड़ कर आए, गेंद को फील्ड किया। इसी बीच ये रन को पूरा करने के लिए कट्टाई साबित हुई और विकेट। आइए जो विकेटों के पीछे जो खिलाड़ी खड़े हैं, बच्चे खड़े हैं और जो दर्शक खड़े हैं, उनसे निवेदन है विकेट कीपर से की और अंपायर से प्लीज जरा उनको पीछे कीजिए, जो बच्चे वहां पर खड़े हैं थोड़ा सा बाहर हो जाए, क्योंकि बॉल जो है ना ये बहुत तेजी से आ रही है तो आपको लग सकती है, तो थोड़ा सावधानी रखिए प्लीज। और जो पर्दे पर खिलाड़ी वहां पर खींच रहे हैं, भाई जरा संभाल कर। विकेट कीपर के पीछे जो दर्शक खड़े हैं, जो नन्हे मुन्ने बच्चे आपके साथ हैं, तो उनको जरा प्लीज साइड को लीजिए क्योंकि बॉल लग सकता है। अमन, जय सिंह और रोहन ने बल्लेबाजी के लिए, और अगली गेंद और ये मारा, परफेक्ट मारा, चाबुक शॉट, क्या खेला है। तालियां बजेंगे इस शॉट के लिए। 19 रन स्कोर बोर्ड पर, परफेक्ट खेल दिया, गेंद का अंदाज लेकर बल्ले को घुमा दिया, ताकत के साथ गेंद बाहर और सामने की ओर, क्या मारा है। ताकत और नजाकत और टाइमिंग तीनों एक साथ मिलती हुई बल्लेबाज के लिए। दूसरा ओवर चलता हुआ, 4 गेंदें हो चुकी है, 19 रन। जय ऑफसाइड में खेला, बढ़िया शॉट, गेंद ऊपर होगी और शायद 1 रन दूसरा लेने का प्रयास है और ये 2 रन बरोबर होंगे, पूरे किए गए। पहला रन बहुत तेजी से दौड़े, 21 रन, 21 रन, अब 20 रन दूर है। अगली गेंद किस प्रकार की होगी, क्या होगा मैदान के अंदर, मंत्रणाएं होती हुई। थोड़ा सा फील्डिंग पोजीशन से लिमिट ऑफ पर खिलाड़ी को तैनात किया है। 30 गज के दायरे के अंदर 2 खिलाड़ी। ओह वाह, क्या बात है, कमबैक किया गेंदबाज इसी के साथ। 2 ओवरों का खेल समाप्त हुआ। 2 ओवरों के बाद 1 विकेट के नुकसान पर टीम की रन संख्या है 21। शिवा फॉरएवर, श्रीजा लालबाग 11, 21 रन। द ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन के माध्यम से मुंबई रैनी चैंपियनशिप 2026, कौन होगा चैंपियन। तीसरा और चौथा, 2 ओवरों का खेल समाप्त, तीसरा और चौथा ओवर, क्योंकि 5 ओवर का मुकाबला है तो जो डबल यानी 50-50 वाला जो ओवर है ये आपको चॉइस करना है। और ये फुल टॉस, दिशा से भटकेंगे तो पड़ेंगे फटके, कड़क शॉट, गेंद लगती हुई गेंद बाहर, फुल टॉस गेंद, उसका भरपूर फायदा उठाया और ये जय सिंह है, सिंह इज किंग है। आज जय का बोल बाला बजता हुआ, पहले मैच से 17 गेंदों में 14 रन चाहिए जीतने के लिए।
शॉर्ट गेंद थी, विकेटों के पीछे गेंद, विकेट कीपर ने गेंद को फील्ड किया। चंद्रकांत शिंदे जी बैठे हैं, मैच देख रहे हैं, अनुभव यादें ताजा कर रहे हैं बारिश के क्रिकेट की। कई सारे मैच, कई सारे इनिंग, कई मैदानों में क्रिकेट खेल चुके हैं। नए नए खिलाड़ी की खोज चल रही है, पूरे भारत का भ्रमण करते हैं। इन पूरे साल में आईएसपीएल के लिए खोज होती है क्रिकेट को लेकर। अगली गेंद ऋषभ, और क्या मारा, गेंद ऊपर है, ये क्या कैच होगा? हाँ होगा, बेहतरीन। अभी भी मैच यहां पर इस वक्त फील्डिंग पोजीशन के हाथों में है, मुश्किलों में डाल सकते हैं। 27 रन, विकेट गिरा अच्छे खिलाड़ी का, और यहां से इस वक्त बाहर आते हुए जय सिंह आउट होते हुए। इस वक्त हवा का साथ नहीं मिला, गेंद अंदर रही और आउट हुए। अब बल्लेबाजी के लिए रवि लिंगाला बल्लेबाजी के लिए, और एक दमखम बल्लेबाज मैदान के अंदर आता हुआ। उमर 11 के लिए कई पारियों में बल्लेबाजी करने वाला, कई पारी उन्होंने जिताई मदले स्पर पर आकर, ओपनिंग आकर। रवि लिंगाला बल्लेबाजी के लिए, एसपी के लिए जो किशन की बल्लेबाजी थी ना, वैसे बल्लेबाज बहुत कम नजर आए जो मैच विनर बल्लेबाज थे। एसपी 11 ओमकार को देखते थे, लेकिन जो मध्य क्रम के बल्लेबाज थे, जो किशन, अंदर की गेंद, इस बार रन को पूरा किया जाएगा, रन जरूर आएगा। एक रन, रन संख्या बढ़ते हुए। ऋषभ गेंदबाजी के मार्ग पर, कुछ ही गेंदों का खेल शेष। बारिश के मौसम में हम पूरा साल इंतजार करते हैं इस मैच के लिए, इस टूर्नामेंट के लिए, इस खेल के लिए, और हमारे समक्ष यहां पर चलता हुआ। और खेला लेग साइड पर, लेकिन डिक्लेयर जोन में शायद गेंद रहेगी। 1 रनों के लिए 41 रनों का टारगेट है, जीत के लिए दिया इनॉक्स वॉरियर टाई पैकेट चेंबूर ने, और उसका पीछा करती हुई। अंदर की गेंद, निकलर जोन पे गेंद है, 1 रन मिलेगा। इसी के साथ रन संख्या स्कोर बोर्ड पर 30 रन, 3 ओवर 30 रन, 12 बॉल, रन संख्या 11। 12 बॉल में रन चाहिए जीतने के लिए 11। बारह बॉल में रन संख्या चाहिए जीतने के लिए 11। आइए प्लीज मैच जरा जल्दी स्टार्ट कीजिए। तीन ओवर के बाद अगर बात करें तो यहां पर जब बल्लेबाजी चली इनॉक्स वॉरियर, तो उनके 19 रन थे और 5 विकेट जा चुके थे, और शिवा फॉरवर्ड के इस वक्त 30 रन, और अब 50-50 वाला ओवर, यानी डबल ट्रबल रन बनेंगे, उसके आधे रन दिए जाएंगे। अगर 10 रन बनाते तो 5 रन 15 रन मिलेंगे, अगर विकेट गिरेगा तो फिर उनके जो रन बने उनके आधे किए जाएंगे। और 22 साल का खिलाड़ी अनिवार्य है टीम में खेलना, उसे खिलाना है, बल्लेबाजी को भेजना है और गेंदबाजी भी आपको देना है। ये टूर्नामेंट का अहम नियम। आइए गेंदबाजी के लिए आए हैं। प्रतीक शर्मा गेंदबाजी के मार्ग पर, 12 गेंदों में रन संख्या 11, और ये 50-50 वाला ओवर, डबल ट्रबल ओवर की शुरुआत करता हुआ मैजिक ओवर। अच्छा शॉट खेला है, ऑन साइड पर गेंद है, 2 रन जरूर हो सकते हैं, और 2 रनों को पूरा किया।
शिवा फॉरएवर श्रीजा लालबाग के खिलाड़ी, उनके कप्तान, उनके कोच कहते हुए हम मैच में बन चुके हैं, ये ओवर केवल संभालनी है। रन संख्या 32। अगली गेंद फिर एक बार, क्या बात है, क्या मारा है, परफेक्ट गेंद को खेला, जमीनी पर गेंद को रखा, बिल्कुल भी ऊपर की ओर बल्लेबाज ने खेला नहीं है। रोहन एक काबिलियत अले दर्जा का खिलाड़ी है, उनको पता है कैसे खेलना है। शॉट गिराने के बाद बहुत बार खिलाड़ी ऊपर की ओर खेलता है, लेकिन इस खिलाड़ी ने गेंद को जमीनी स्तर पर रखा, नीचे की ओर गेंद को खेला और उसी के साथ 2 रन। संयम बहुत बढ़िया है, शांत और कूल माइंड बल्लेबाजी, इत्मीनान के साथ खेलते हुए, कोई यहां पर जल्दबाजी नहीं कर रहे, शॉट कनेक्शन बहुत बढ़िया रख रहे हैं। उनको पता है इस मैदान की भौगोलिक कैसे खेलना है, क्या करना है, और हो सके उतना गैप में खेलने का प्रयास कर रहे हैं। आपस में बातचीत, इसके बाद का मुकाबला टॉस के लिए जो कल के दिन फाइनल में आई हुई टीम ओमकार 11 गिरगांव, तुरंत आप संपर्क कीजिए, कमेंट्री बॉक्स के सामने आ जाइए। ओहो क्या बात है, क्या गेंद, रफ्तार, तेजी, और विकेट कीपिंग देखिए क्या जबरदस्त। अभिषेक आंग ने विकेट कीपर गेंद को फील्ड किया। अब 22 थम चुकी है और ये बैडमिंटन शॉट ऊपर की ओर गेंद को खेला, कैच होगा और ये कैच, विकेट गिरा। डबल टेबल यानी 50-50 के ओवर में रन जो बने माइनस। कहानी में ट्विस्ट है, यही ओवर संभाल कर खेलना था। कहीं तो भी लग रहा था कि आसान होगा, लेकिन आसान नहीं है। आपको मेहनत करना है, मेहनत के साथ आपको आगे बढ़ना है। ये मैच एक अलग मोड़ लेता हुआ, अलग जगह चलता हुआ। नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आत पाहतोय, करण आलाय, करण चव्हाण, चारकोपचा अजून एक ब्रँडेड असा हा फलंदाज, कित्येकदा या परिस्थितीतून त्यांनी सामना देखील जिंकवून दिलाय आपल्या संघाकरिता। पुन्हा एकदा ती संधी आहे आणि आज पुन्हा एकदा अशा मोक्यावर तो आलाय मॅच मध्ये, इथूनही तो सामना जिंकून देऊ शकतो, क्षमता आहे। लेदर बॉल क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात तो खेळताना आपण त्याला पाहिलंय। संधी आहे पुन्हा एकदा, 34 झाली आहे, स्कोर 41 ची गरज आहे। करण चव्हाण बॅटिंग एंडच्या दिशेने, यावेळेला बॉल हवेत आहे, उमर बॉलच्या खाली येतोय, डिफिकल्ट हा चान्स आहे, कॅच निसटते आणि 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय। मॅच अगदी गरमागरम आहे, हा सेमीफायनलचा सामना आहे। इथून जो संघ जिंकेल तो ओमकार 11 गिरगाव समोर नक्कीच मेगा फायनलचा सामना खेळणार आहे। प्रयत्न तर केले होते उमरने, पण थोडेसे आपण जर पाहिलं तर ते प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहेत। करण चव्हाण आपण जर पाहिलं तर कित्येक वर्ष अगदी चारकोप विभागासाठी ते क्रिकेट खेळत आहेत आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर आता संधी आहे पुन्हा एकदा करण चव्हाण की प्रतीक। यावेळेला करण चव्हाण, मी म्हटलेलं हा खेळाडू अगदी उत्तम दर्जाचा आहे, बॅट मध्ये कनेक्शन प्रॉपर आहे आणि बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर, षटकार येतोय। वा करण वा, मी म्हटलं होतं हा संकटमोचक खेळाडू आहे। जेव्हा जेव्हा प्रवीण आणि प्रीतमनी त्याच्याकडे पाहिलं त्यांनी प्रत्येकदा तो सामना जिंकवून दिलेला आहे। 6 चेंडू आणि आता 5 धावांची गरज आहे, काय सामना रंगलाय। ही प्रतियोगिता जर आवडली असेल एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज करूया सर्वांनीच। 12 धावा आपण केल्या होत्या, विकेट गेल्यामुळे आपण त्यातल्या अर्ध्या धावा मायनस केल्यात आणि म्हणूनच 6 बॉल 5 धावांची गरज आहे। सेमीफाइनल कशी असावी तर ही अगदी अशी असावी। गौरांग आज सबरे के स्तर पर सबरे के सत्र में पहला मुकाबला जब खेला गया था तब भी 6 बॉल 5 रन चाहिए थे और आयुब की क्या खूब गेंदबाजी थी, नामुमकिन रहा। लेकिन अब ये अंतिम दिशा में मैच चलता हुआ, अब भी 6 बॉल 5 रन चाहिए जीतने के लिए। और देखते हैं अब गेंदबाजी के लिए कौन है, और ओमकार देसाई मैच विनर गेंदबाज, अपने हाथों में गेंद ली उन्होंने।
6 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. आजच्या दिवसाचा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर ओमकार देसाई. पहिलाच बॉल भिरकावलाय, पण बॉल कुठे जाऊन विसावतो हे देखील पाहावं लागेल. गोशांकित क्षेत्रात गेलाय हा चेंडू. 6 मध्ये 5 ची गरज होती आणि आता 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 4 धावा. कोण जिंकेल हा सामना? शिवा फॉरेवर, श्रीजा लालबाग 11 की एका बाजूला आपण जर पाहिलं आयनॉक्स वॉरियर्स, ताई पॅकर्स, दोन्हीही संघ प्रयत्न करतायत, प्रयत्न चालू आहेत. करण चव्हाणचा तो षटकार अगदी डिफायनिंग मोमेंट ठरेल या मॅच मधील. आपण जर पाहिलं करण अगदी उंच पुऱ्या बांधायचा. आणि धनंजय सर, आजची महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या दिवसातील पहिल्यांदा तो फलंदाजी करण्याकरिता आला आणि महत्वाच्या क्षणी तो षटकार देखील ठोकलाय. देखिए ये परिपक्वता खिलाड़ी है, उनको पता है कैसे खेलना है. मुझे किसी भी पोजीशन पर अगर जाऊं तो मैं बल्लेबाजी कर दिखाऊं, उनमें से एक खिलाड़ी है. कई ऐसे मैच उन्होंने जीता है. गेंद ऊपर है, दौड़ेंगे वहां पर खिलाड़ी. एक रन को पूरा किया, दूसरे की दौड़, और ये दौड़ को पूरा करेंगे नहीं, देखते विकेट होगा कि नहीं. और ये रन को पूरा किया है. अब दिल की धड़कनों को तेज कर दिया इस रन ने. क्या बात है. रनिंग बिटवीन द विकेट्स देखील इकडे चांगलं पाहतोय. मिसटाईम स्ट्रोक होता, नो मॅन्स लँड मध्ये जाऊन विसावला. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं रोहितने अगदी आपल्या खांद्याचा वापर करत असताना हा थ्रो तर केला, पण शेवटच्या क्षणी ही बॅट ड्रॅग आणि हा रन देखील कंप्लीट. काय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 41 ची गरज आहे डीके सर आणि त्यातल्या आता 39 झाल्या आहेत. 2 धावांची अजूनही गरज आहे. कोण संघ, कुठला संघ जिंकणार आहे सामना? चेंबूर की चारकोप आणि लालबाग? कुठे जाईल हा सामना? कुठला संघ मेगा फायनल पर्यंत जाऊन पोहोचणार आहे? 2 धावांची अजूनही गरज आहे. मॅच अगदी महत्वाच्या क्षणी आता येऊन टेपलेली आहे. चेंडू उरले 4 धावांची गरज आहे. 2, 4 बॉल आणि 2 धावा. या वेळेला देखील फटका तर खेळलाय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न आता होईल का? थ्रो तर झालाय, करण निघाला होता, पण आता शेवटच्या क्षणी थांबवलंय त्याला. 3 बॉल आणि 1 धाव. एक जर बॉल डॉट आला तर पुन्हा एकदा प्रेशर ट्रान्सफर होईल, पुन्हा एकदा प्रेशर शिफ्ट होणार आहे. पण आता स्क्रीनवर आपण पाहू शकता 3 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. 3 बॉल 1 धाव. कंपल्सरी चेज हा स्पर्धेचा फॉर्मॅट आहे आणि आता ती 1 धाव करण्याकरिता या संघाचा अजून एक दमदार असा खेळाडू करण चव्हाण. स्प्लिट स्क्रीन आपण पाहतोय. बॉलर आणि बॅटर दोघंही स्क्रीनवरती दिसतात. 3 चेंडू 1 धावाची गरज आणि विजयी षटकार खेळत असताना शिवा फॉरेवर, श्रीजा लालबाग 11 या स्पर्धेच्या मेगा फायनल पर्यंत जाऊन पोहोचली आहे. वा करण चव्हाण, वा काय फिनिश केली आहे मॅच. करण चव्हाणला स्क्रीनवर आपण पाहताय. व्हेरी वेल प्लेड. शिवा फॉरेवर, श्रीजा लालबाग 11 आणि कुठलाही वेळ न घेता चला लगेच ऐश्वर्या सुर्वे यांना मी विनंती करतोय. ऐश्वर्या प्लीज आधी टॉस करीता या प्लीज. काय सामना रंगलाय आणि येस, प्रीतम सोडून जेव्हा मैदानात येतात तेव्हा कॅश प्राइस तर येणारच. शिवा फॉरेवरचे सर्वे सर्वा प्रीतमजी सोनवणे यांच्या मार्फत आता कॅश प्राइस देखील आलंय. मी करणला देखील विनंती करतोय, करण लवकर ये मित्रा, स्टेजवर यायचंय तुला.